माझी पूजाविधी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. यावर्षी अक्षयतृतीया 19 मार्च 2026 रोजी रविवारी आहे. अक्षयतृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी माता लक्ष्मी, विष्णूची पूजा, चैत्रागौरीची पूजा, अक्षय कलशाची पूजा, पितराची पूजा, पितरासाठी तर्पण, पितरासाठी उदककुंभ पूजन, पितरासाठी हवन इत्यादी अक्षय तृतीयाचे विधी केले जातात. अक्षय तृतीयाच्या दिवशी हे विधी केल्यामुळे त्याचे जे पुण्यफल प्राप्त होतं ते पुण्यफल टिकून राहते. यामुळे या दिवशी अनेक विधी केले जातात. या दिवशी केलेले, खरेदी केलेले हे आपल्याजवळ कायम टिकून राहत आहे. यामुळे या दिवशी सोने, घर, प्लॉट या वस्तू आवश्यकपणे खरेदी कराव्यात. यामध्ये आपण उदकुंभ म्हणजे काय, उदकुंभाचे पूजन कसे करावे, उदकुंभ कसा भरावा, या दिवशी पितरांची सेवा अनिवार्य आहे. या दिवशी जर आपण पितराची सेवा केली तर कितीही प्रखर पितरदोष असला तरी तो नाहीसा होतो. आपल्या मात्या पितेची पूजा कशी करावी, उदकुंभ कसा भरावा हे आपण पाहू. सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावं. पितृपूजनासाठी आपल्याला जी मांडणी करावयाची आहे ती साधारणतः 11 वाजता किंवा 11:30 वाजता सुरुवात करावी. कारण पितराच्या पूजेचा मुहूर्त हा दुपारी 12 वाजता अशा प्रकारचा असतो. ही पूजा जी आपण मांडणार आहोत ही पूजा देवाच्या शेजारी मांडू नये, तर इतर ठिकाणी जवळपास शुद्ध अशा प्रकारची एक जागा पाहावी आणि त्या ठिकाणी ही पूजा मांडावी. सर्वप्रथम जागा शुद्ध करून घ्यावी. दक्षिणेतोंड करून शक्यतो बसावे. एक चौरंग घेऊन त्यावर पांढरे वस्त्र अंतरावे. या वस्त्रावर पत्रावळी ठेवावयाची आहे. पितरासाठी पळसाच्या झाडाची पत्रावळ किंवा मोहाच्या झाडाची पत्रावळ ही योग्य अशा प्रकारची आहे. परंतु जर आपल्याकडे ही पत्रावळ उपलब्ध नसेल तर इतर पत्रावळ घेतली तरी चालतं आहे. या पत्रावळीवरती गव्हाची रास घालून घ्यायची आहे. यासाठी तांदूळ घेऊ नयेत तर गहू घ्यावेत. या ठिकाणी आवश्यक अशा प्रकारचं जे जे आपल्याला दान करायचं आहे त्या सर्व वस्तू आपण दान करावं. कारण अक्षय तृतीयाला जे आपण दान देतो ते पुण्य अक्षय टिकते. म्हणून या दिवशी दानाला खूप अशा प्रकारचं महत्त्व आहे. गव्हाच्या राशीवरती केळी किंवा करा किंवा कळसा, केळी, कळसा किंवा करा अशा प्रकारचं आपल्याला ठेवावयाचं आहे. आता गव्हाच्या राशीवर आपल्याला केळी, कळसा किंवा करा ठेवावयाचा आहे. आता केळी म्हणजे काय, तर घरातील गेलेली व्यक्ती ही जर स्त्री असेल तर त्या मातीच्या कुंभाला जो आपण ठेवतो त्याला केळी असे म्हणतात. जर पुरुष व्यक्तीच्या मातीच्या कुंभाला कळसा किंवा करा असं प्रकारचं म्हणतात. घरात जर दोन्ही आई आणि वडील गेलेले असतील तर आपण केळी आणि कळसा पूजावा. पण फक्त एकच व्यक्ती जर गेलेली असेल तर केळी किंवा कळसा यापैकी जे असेल त्याचे पूजन या कुंभाला मोळी बांधून घ्यावयाची आहे. आपले मृत आईवडील आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या कुंभाची आपल्याला पूजा करावयाची आहे. आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये आईवडिलांची आठवणसुद्धा येत नाही. आपण त्यांना विसरून गेलेलो असतो. या सणाच्या निमित्तानं का होईना पण आईवडिलांची आठवण येते, स्मृती जागृत होतात. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या उदक कुंभाला आपण कुंकाचे 5 पट्टे उडून घेऊ. वैशाखाच्या महिन्यामध्ये खूप ऊन असतं आणि या उन्हामध्ये शरीरात पाण्याची खूप कमतरता भासते. म्हणून प्रत्येक प्राणीमात्राला पाणी देणे आवश्यक आहे. आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ या दिवसामध्ये पाणपोई घालावी असं आहे. परंतु ते सर्वांना शक्य होत नसतं. म्हणून आपल्या पूर्वजांनी पाण्याच्या मातीचा भरलेला माठ भर उन्हाळ्यामध्ये महिनाभर द्यावा. परंतु तेही शक्य होत नाही. म्हणून एक दिवस का होईना
आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ पाण्याने भरलेला माठ म्हणजेच उदककुंभ पूजा करून देणे म्हणजेच अक्षय्यतृतीयाचे पूजन होय. आता उदककुंभ गव्हाच्या राशीवरती ठेवा आणि उदककुंभामध्ये या उदककुंभाच्या गळ्याबरोबर पाणी घाला. या उदककुंभामध्ये एक सुपारी, 1 रुपया किंवा 5 रुपयाचे नाणे टाका, एक हळकुंड टाका, थोडे पांढरे तीळ मध्ये टाका. ही मांडणी झाल्यावर ही पूजा 12 वाजता करावयाची असते, म्हणून 12च्या आधी अर्धा ते पाऊण तास या पूजा मांडणीला सुरुवात करा. कुठलीही पूजा करताना संकल्प करावा लागतो, कारण संकल्पाशिवाय कुठल्याही पूजेचे फळ मिळत नाही. म्हणून आधी आपण संकल्प करू. उजव्या हातामध्ये पाणी घ्यावे व आजच्या शुभदिनी मी माझ्या आईवडिलांप्रित्यर्थ उदककुंभाची पूजा करून उदककुंभ व धान्य दान करतो असे म्हणून हातातील पाणी खाली ताटामध्ये सोडावे. चौरंगावर एका कोपऱ्यात उजव्या हाताला एक दिवा लावून घ्यावा. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हावेत. भो दीपदेवताभ्यो नमः असे म्हणून दिव्याला नमस्कार करावा. यानंतर केळी आणि कळसा याला गंध लावावे. चंदन मिळाले तर उत्तमच आहे. नंतर हळद कुंकू व्हावं. तिळाच्या अक्षदा व्हाव्यात. शक्यतो पितरासाठी पांढरे फूल असतात, त्यामुळे पांढरे फूल या उदककुंभाला व्हावे. उदबत्ती ओवाळावी. एक आंबा या पितरांच्या पुढे ती ठेवावा. त्याच्याभोवती पाणी फिरवावं. यानंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्य पुरणपोळीचा, आंब्याचा रस असा सुंदर असा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो आणि आजपासून आंबा खायला सुरुवात केली जाते. आपल्या पूर्वजानं सणाची रचना करताना प्रत्येक नवीन आलेली वस्तू ही नैवेद्य म्हणून दाखवूनच खायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक सणाला एक निसर्गात नवीन वस्तू येत आहे आणि ती देवाला दाखवली जात आहे. तिथून पुढे ती वस्तू खाण्यासाठी आणि सुरुवात होतं. अशा प्रकारे या सणांची रचना आणि केलेली आहे. ही पूजा झाल्यानंतर, उदककुंभाची पूजा झाल्यानंतर आगारी दिली जाते. आता ती आगारी कशी दिली जाते हे आपण पुढील भागात पाहू. जय श्रीराम.